नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3, तेलंगणा या राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण नाव काय आहे? प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण नाव आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? ऑप्शन क्रमांक 3, 67% ऊर्जा ही भारतामध्ये दगडी कोळशाचा वापर करून प्राप्त केली जाते। प्रश्न क्रमांक चौथा, भारतात एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत? प्रश्न क्रमांक चौथा, भारतात एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3, 42 ही भारतामध्ये जागतिक वारसा स्थळे आहेत। प्रश्न क्रमांक पाचवा, कोरोना व्हायरसची पहिली ओळख कधी झालेली होती? प्रश्न क्रमांक पाचवा, कोरोना व्हायरसची पहिली ओळख कधी झालेली होती? ऑप्शन क्रमांक 4, 1960 या वर्षी कोरोना व्हायरसची पहिली ओळख झालेली होती। प्रश्न क्रमांक 6, भारताने पहिली अणुचाचणी कधी घेतलेली होती? प्रश्न क्रमांक 6, भारताने पहिली अणुचाचणी कधी घेतलेली होती? ऑप्शन क्रमांक 1, 1974 या वर्षी भारताने पहिली अणुचाचणी घेतलेली होती। प्रश्न क्रमांक 7, 1962 साली जड पाण्याचा कारखाना कोठे सुरू झालेला होता? प्रश्न क्रमांक 7, 1962ला जड पाण्याचा कारखाना कोठे सुरू झालेला होता? ऑप्शन क्रमांक 2, नानगल या ठिकाणी 1962 साली जड पाण्याचा कारखाना सुरू झालेला होता। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 3, अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू ही आदिवासी जमात आढळते। प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा कोणत्या देशात आढळलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3, कंबोडिया या देशामध्ये जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा आढळलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? ऑप्शन क्रमांक 3, लोह खनिज हे आर्कियन या खडकात आढळते। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? ऑप्शन क्रमांक 3, लिग्नाइट हे खनिज लोह खनिज नाही। प्रश्न क्रमांक 12, घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये घोडझरी तलाव आहे। प्रश्न क्रमांक 13, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। प्रश्न क्रमांक 13, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1, विथाग हे आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 14, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? प्रश्न क्रमांक 14, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, प्रतिज्ञा करणे हे विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 15, 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न क्रमांक 15, 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4, चित्तरंजन दास हे 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 16, कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? प्रश्न क्रमांक 16,
कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 2 सागांचे लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 डेसिबल हे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 18 क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? प्रश्न क्रमांक 18 क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 2 7वा हे क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 19 भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? प्रश्न क्रमांक 19 भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 7517 किमी लांबीचा भारताला समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये कस्तुरी मांजर आढळते. प्रश्न क्रमांक 21 नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असतात? प्रश्न क्रमांक 21 नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असतात? ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान हे नीती आयोगाच्या अध्यक्षपदी असतात. प्रश्न क्रमांक 22 महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 23 पीक विमा योजनेचे मूळ संकल्पना कोणाची आहे? प्रश्न क्रमांक 23 पीक विमा योजनेची मूळ संकल्पना कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 2 राजेंद्र प्रसाद यांची पीक विमा योजनेची मूळ संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 24 ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 24 ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 साहित्य या क्षेत्राशी संबंधित ज्ञानपीठ पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 25 मसुरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? प्रश्न क्रमांक 25 मसुरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी महाभारत कोणी लिहिलेले आहे? प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी महाभारत कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त तिळाची लागवड होते. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त तिळाची लागवड होते. ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त तिळाची लागवड होते. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. ऑप्शन क्रमांक 3 कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. प्रश्न क्रमांक 29 31 मार्च 2020 रोजीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? प्रश्न क्रमांक 29 31 मार्च 2020 रोजीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असे म्हणतात.